मंगलाचरण। एस सुरासुरमनुसिन्दवन्दितं दोलगायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारम्। शेषे पुनतीतयरे ससौवसिते विशोधसभावे तमणीयनदन्तं चरित तव वीर्यायारे ते ते सौवे समगं पतेगमेव पतेगम् वन्दामि यवठन्ते अरहन्ते मानुषे खेते इच्छा अरहन्तानं सिद्धानं तनमगणराम् अजावयवगानं तावुणं चैव सौवेसिं ते सिं विशोधसदंसण नानपहाणासमं समासेज उपसंपयामि सम्मं जत्रो निर्वाण संपत्ति। गाथा नंबर 32। आपल्याला किती गाथा घ्यायचे त्याच्यातले? 38. सर उदाहरणानंतर वाचून घ्यायचे का याचे? 2-3 उदाहरणं राहिले होते. हा, भावार्थ राहिला का? गाथा पाठ 31। जरितेन सन्ति अट्टाणानि नानं न होति सौवगयम् सौवगयमानं कहं न नानि नानटिया अट्टा। आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार। प्रत्येक जीवाचा स्वभाव एक समयामध्ये उपयोगाची शक्ती सर्व पदार्थाला एक समयामध्ये दर्शन आणि ज्ञान रूपाने उपयोग रूपाने पाहणे आणि जाणण्याची शक्ती प्रत्येक जीवाच्या स्वभावामध्ये आहे। असं असताना सुद्धा हा जीव अल्पदर्शन आणि अल्प ज्ञानाच्या अभिव्यक्तीला स्वभाव मानून बसलेला आहे। अशा जीवाला आचार्य जे साध्य प्रसिद्ध नाही, असिद्ध आहे, त्याला या ठिकाणी सिद्ध करून दाखवत आहे। आणि या 31 गाथेमध्ये पदार्थ ज्ञानामध्ये वर्तन करतात हे सिद्ध करत असताना ज्ञान पदार्थाला जाणतं, पदार्थ ज्ञानामध्ये वर्तन करतात। आणि असं असताना सुद्धा एक द्रव्य अन्य द्रव्यामध्ये प्रवेश करत नाही, पण नेयाने ज्ञानाला समर्पित केल्यामुळे आपले नेयाकार ज्ञान त्या सर्व पदार्थाला जाणतं। म्हणून जाणण्याच्या अपेक्षेने, प्रवेश करण्याच्या अपेक्षेने व्यवहाराने असं सांगितलं गेलं। भावार्थ: दर्पण में मयूर, मंदिर, सूर्य, वृक्ष इत्यादि के प्रतिबिंब पडते हैं। मग दर्पण आहे, दर्पणामध्ये अनेक प्रकारचे
काय करतात, पदार्थ आहेत, मयूर आहे, मंदिर आहे, सूर्य आणि वृक्ष आहे. मग मंदिर, मयूर हे अनेकांताचं प्रतीक आहे. एका मयूराला अनेक रंग आहेत, परस्पर विरोधी त्याच्या पंखाचे रंग आहेत, पण एकच मयूर आहे, म्हणून तोही अनेकांताचं प्रतीक दाखवतो. मंदिर आणि मूर्ती भिन्न आहे, पण मूर्ती सहित मंदिरालाच मंदिर संज्ञा प्राप्त होते. म्हणून कथनचित मंदिर आणि मूर्ती भिन्न आहे, तरी एक म्हटलं जातं. तेही काय आहे, अनेकांताचं प्रतीक आहे. सूर्य आहे, सूर्यामध्ये उष्णता आहे, प्रकाश आहे, दाहकत्व आहे, प्रकाशकत्व आहे. हे परस्पर विरोधी आहे, तरी सूर्य एकच आहे. वृक्ष, मुळा, बुंधा, शाखा, उपशाखा, पानं, फुलं, फळं इत्यादी अपेक्षेने पाहिले तर तो वृक्षही कसा आहे, अनेकांतात्मक आहे. तसं या विश्वातील प्रत्येक वस्तू अनेकांतात्मकच आहे, एकांतात्मक नाही. तसं आचरणे उदाहरण देताना जे उदाहरण दिले आपणासाठी, ते चारही उदाहरण अनेकांतात्मक वस्तूचे प्रतीक आहेत. तसं विश्वामध्ये असणारे चेतन अचेतन सर्व पदार्थ अनेकांतात्मकच आहेत. कथनचित ज्ञानामध्ये प्रवेश करतात, कथनचित ज्ञानामध्ये प्रवेश करत नाही, म्हणून ते अनेकांत स्वरूप आहेत. मग इत्यादी हे आम्ही तुम्हाला 4 उदाहरणं दिले. इत्यादीमध्ये जेवढे काही त्या दर्पणामध्ये प्रतिबिंबित पडतात ते सर्व पदार्थ इत्यादीमध्ये सगळ्याला ग्रहण करायचं आहे. वह निश्चय से तो प्रतिबिंब दर्पण की ही अवस्था आहे. मग त्या ठिकाणी जर पाहिलं, निश्चयने आणि ते स्वभावाच्या अपेक्षेने प्रतिबिंब आहे, ती दर्पणाचीच अवस्था आहे. मग प्रतिबिंब दर्पणाची अवस्था आहे, हे दर्पणाचं प्रतिबिंब सांगितलं. म्हणून दर्पणाच्या अपेक्षेने अशुद्ध निश्चयने दर्पणाचंच प्रतिबिंब रूप परिणमन आहे. तथापि दर्पण में प्रतिबिंब देख कर कार्य में कारण का उपचार करके व्यवहार से यह कहा जाता है कि मयूराधिक दर्पण में है. मग तथापि दर्पणामध्ये प्रतिबिंबाला पडलेलं पाहून कार्यामध्ये कारणाचा उपचार करून व्यवहाराने म्हटलं जातं, मयूराधिक आहे, दर्पणामध्ये आहे. टीप 2 नंबर टीप, प्रतिबिंब नैमित्तिक कार्य है और मयूर आदि निमित्त कारण है. मग त्या ठिकाणी प्रतिबिंबाला पाहून कार्यामध्ये कारणाचा उपचार करून व्यवहाराने म्हटलं जातं, मयूराधिक दर्पणामध्ये आहे. मग कार्य झाल्यामुळे दर्पणामध्ये म्हणून त्या कारणाचा आरोप करून कथन केलं जातं. हे झाला दृष्टांत सादृश्य. तद्रष्टान उसी प्रकार ज्ञान दर्पण में भी सर्व पदार्थ के समस्त निराकारों के प्रतिबिंब पडते हैं. त्याचप्रमाणे ज्ञानाला दर्पणाची उपमा दिली जाते. आणि पूर्वीचे जे जिन मंदिर होते, त्या मंदिरामध्ये प्रत्येक मंदिराला शिखर असतात. ते शिखर असताना सुद्धा पूर्वीच्या जिन मंदिराच्या शिखरावरती दर्पण लावले जात होते.
मग ज्या ज्या मंदिराच्या शिखरावरती दर्पण आहे ते जिन मंदिर आहे आणि दुरून शिखराला वंदना केली, दर्पण सहित शिखराची वंदना केली, तर ती केवली भगवंताला नमस्कार केला जातो, म्हटला जातो. मग तसं त्या ठिकाणी ते दर्पण केवळ ज्ञानाचं प्रतीक आहे. पण अष्टप्रातिहार्यामध्ये एक दर्पण आहे म्हणजे ते केवळ ज्ञानाला दर्पणाची उपमा दिलेली आहे. मग तसं ज्ञानरूपी दर्पणामध्ये ते दर्पणाचा एका ठिकाणी ज्ञानाला दर्पणाची उपमा दिली, तेव्हा त्या ठिकाणी एवढाच अभिप्राय ग्रहण करायचा की दृष्टांताचा एक धर्म दृष्टांतामध्ये दाखवला. मग तो कोणता दाखवला? ज्ञानाचा स्वच्छत्व स्वभाव हे दाखवण्यासाठी दर्पणाचा स्वच्छत्व स्वभाव एक धर्म तो काय केलेला आहे? दृष्टांतामध्ये दाखवून किंवा दृष्टांताचा धर्म दृष्टांतामध्ये दाखवून सिद्ध करण्यासाठी चंद्रमुखी कन्या तिचा गौर वर्ण एकच त्या कन्येमध्ये घ्यायचा आहे, बाकीचे नाही. तसं दर्पणामध्ये असणारा स्वच्छत्व स्वभाव, तसं ज्ञानामध्ये स्वच्छत्व शक्ती आहे. त्या स्वच्छत्व शक्तीला ज्ञानाची उपमा दिली. अशा ज्ञानरूपी दर्पणामध्ये सर्व पदार्थ निराकार प्रतिबिंबित पडतात. अर्थात पदार्थों के निराकारों को निमित्त से ज्ञान की अवस्था रूप निराकार होते हैं. मग त्या नेय पदार्थाच्या निमित्ताने त्याचा निराकाराच्या निमित्तामध्ये ज्ञानामध्ये ज्ञानाची अवस्थारूप निराकार होते. जे ज्ञान त्या नेयाला जाणण्या रूपाने परिणमन करतं. म्हणजे ज्ञान नेयाला जाणणे रूप परिणती तीच ज्ञानाची ज्ञानामध्ये अवस्थामध्ये निराकार रूप होणे. क्योंकि यदि ऐसा न हो तो ज्ञान सर्व पदार्थ को नहीं जान सकेगा. माझं जर ज्ञानामध्ये परिणती झाली नाही नियाला जाणण्याची, तर ज्ञान सर्वगत आहे हे सिद्ध होणार नाही. वहां निश्चय से ज्ञान में होने वाले निराकार ज्ञान की ही अवस्थाएं है. आणि परमार्थाने दर्पणामध्ये पडलेले मयूर आदीची अवस्था ती दर्पणाचीच आहे, बिंबाची नाही. तशाप्रमाणे ज्ञानामध्ये पडलेले जे निराकाराची जी अवस्था आहे ती ज्ञानाने धारण केलेली आहे. म्हणून त्या सर्व अवस्था ज्ञानाच्याच आहेत. पदार्थों के निराकार कहीं ज्ञान में प्रविष्ट नहीं है. जे जे पदार्थ आहे त्या पदार्थाचे निराकार म्हणजे त्यांचा प्रमेयत्व धर्म विषय नावाचा धर्म ज्ञानामध्ये प्रविष्ट होत नाही. जर नेय ज्ञानामध्ये प्रविष्ट झाले आणि मग नेय ज्ञानामध्ये प्रविष्ट झाले तर नेयाचा अभाव होऊन जाईल. आणि नेयाचा अभाव झाल्यामुळे विश्वामध्ये नेयच नाही. तर विश्वामध्ये नेयाच्या अभावामध्ये ज्ञानाला काहीही किंमत नाही. कारण नेय जगामध्ये नाही, विषय नाही, तर ज्ञान पराला प्रकाशित करत नाही. तर त्या ज्ञानाला सुद्धा व्यवहाराने काही किंमत नाही. म्हणून ज्ञानामध्ये प्रविष्ट करत नाहीत हा सिद्धांत आहे. निश्चय से ऐसा होने पर भी व्यवहार से देखा जाए तो
ज्ञान में होने वाले निराकारों के कारण पदार्थ के निराकार है. मग याप्रमाणे निश्चयाने असं असताना सुद्धा ज्ञानामध्ये प्रवेश करत नाही, पण व्यवहाराने असं पाहून ज्ञानामध्ये होणाऱ्या निराकाराच्या कारणाने, जी जाणले जाण्याच्या कारणाने पदार्थ के निराकार है, हे पदार्थाचं निराकार आहे असं व्यवहाराने म्हटलं जातं. और उनके कारण पदार्थ है. इस प्रकार परंपरा से ज्ञान में होने वाले निराकारों के कारण पदार्थ है. याप्रमाणे या कारणाने परस्परामध्ये ज्ञानामध्ये होणारे निराकाराच्या कारणाने पदार्थ ज्ञानामध्ये असं म्हटलं जातं. इसलिए उन ज्ञान की अवस्था रूप निराकारों को ज्ञान में देखकर, त्या ज्ञानामध्ये पडलेल्या निराकाराच्या अवस्थेला पाहून कार्यामध्ये कारणाचा उपचार करून व्यवहार निर्णय असं म्हटलं जातं की पदार्थ ज्ञानामध्ये आहे. तर म्हणजे ज्ञानामध्ये जाणण्याचं कार्य झालं आणि पदार्थ कारण आहे असं कार्यामध्ये कारणाचा उपचार करून व्यवहाराने म्हटलं जातं. पण परमार्थाने प्रत्येक द्रव्य आपल्या स्वतःच्या अस्तित्व धर्माच्या द्वारे स्वतःच्या स्वचतुष्टयाच्या सीमेमध्ये परिसमाप्त आहे आणि प्रत्येक द्रव्य त्याच्या नास्तित्व धर्माच्या द्वारे परद्रव्याच्या स्वचतुष्टयामध्ये परिसमाप्तामध्ये त्याचं अस्तित्व नाही. असे विश्वातील काही द्रव्य आपल्या अस्तित्व आणि नास्तित्व अनेकांतात्मक धर्माच्या द्वारे आपल्या स्वक्षेत्रामध्ये परिसमाप्त आहेत, परपरिक्षेत्रामध्ये परिसमाप्त नाही. आणि एक द्रव्य आपले स्वचतुष्टय सोडून अन्य द्रव्यामध्ये प्रवेश करेल तर एक द्रव्याचा सिद्धांताने का होऊन जाईल, अभाव होऊन जाईल. मग एक द्रव्याचा अभाव झाला तर सर्व द्रव्याचा अभाव होतो आणि सर्व द्रव्याचा अभाव झाला तर विश्वाचा अभाव होतो आणि विश्वाचा अभाव झाला तर विश्व शून्यतेला प्राप्त होतं. असा अभावाचा दोष येईल. पण कोणतेही द्रव्य एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये परिसमाप्त होत नाही. म्हणून एका द्रव्याचा अभाव होत नाही, म्हणून अनंत द्रव्याचा अभाव होत नाही आणि अनंत द्रव्याचा अभाव होत नाही म्हणून विश्वाचा अभाव होत नाही. म्हणून विश्व अनादि अनिधन स्वयंसिद्ध आपल्या आपल्या अनेकांत स्वभावाला घेऊन स्वतंत्र रूपाने विद्यमान आहे. कुटुंब आहे, माता आहे, पिता आहे, मुलगा आहे, मुली आहेत, नातू आहे, सून आहे. मग हे सर्व मिळून कुटुंब आहे. असं असताना सुद्धा प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती स्वतंत्र आहे. पती पत्नी रूप नाही, पत्नी पती रूप नाही, मुलगा वडील आई रूप नाही, मुलगा त्याच्या मुलगा रूप नाही. मग प्रत्येक जण आपल्या आपले स्वचतुष्टय आपल्यामध्ये अबाधित ठेवून व्यवहाराने कुटुंब संज्ञा म्हटली गेली. व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी तावत्काल सत्य आहे. निश्चय निश्चयाच्या ठिकाणी त्रिकालवर्ती अबाधित सत्य आहे. म्हणून मी अनंत नेयाला जाणत असताना सुद्धा अनादी कालापासून
पुढे केवळ ज्ञान झालं. प्रत्येक समयाला अनंत नेयाकाराला जाणत असताना सुद्धा ते नेयाकार माझ्यामध्ये प्रतिबिंबित होतात, माझ्यामध्ये प्रवेश करत नाहीत. मी त्यांच्यामध्ये प्रवेश करत नाही. तर मी माझ्या स्वतःच्या स्वरूपामध्ये अनेक ज्ञान मात्र रूप स्वरूपाने, उपयोग रूपाने आणि प्रति समयाला स्वतःला पाहणारा आणि स्वतःला जाणणारा असा शुद्ध चैतन्य ज्ञान मात्र अभेद एकाकार शाश्वत वस्तू आहे, होती आणि पुढे राहणार. याच्याशिवाय माझा अन्य कोणताही स्वभाव नाही. असं समारोपाने रहित स्वभावाचा निर्णय करा. क्षणिक पर्याय धर्माचा निर्णय करा. आणि जो शाश्वत स्वभाव आहे तोच माझा स्वभाव आत्ता आहे, भविष्य काळामध्ये राहणार आहे आणि भूतकाळामध्ये असाच मी होतो. असं काय करा, श्रद्धेची मोहोर लावा आणि जसा स्वभाव आहे ज्ञानाने समारूपाने रहित जाणलेला आहे, श्रद्धेने स्वीकार केलेला आहे, त्याच वर्तमानाच्या प्रगट ज्ञानाच्या द्वारे वर्तमानाच्या अशा ज्ञान मात्र शुद्ध आत्म्याचा विषय करून त्याला अनुभव करा, जाणा. तेच सम्यक चारित्र आहे. मग अशा एक ज्ञान मात्र अभेद एकाकार तत्सामान्य ज्ञान स्वरूपाला विषय करतो एकाला, तेव्हा सम्यक दर्शन ज्ञान चारित्र तिघांची उत्पत्ती होते. म्हणून सांगितलं आचार्यांनी की सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. मग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र बहुवचन आहे आणि मोक्ष मार्ग एक वचन आहे. मग एक शुद्ध आत्म्याच्या आश्रयाने बहुवचन म्हणजे 3 रत्नत्रयाची प्राप्ती होते. रत्नत्रयाच्या आश्रयाने रत्नत्रयाची प्राप्ती होत नाही. एक ज्ञान मात्र आत्म्याच्या आश्रयाने रत्नत्रयाची प्राप्ती होते. असं कुंद भगवंताने पंचास्तिकादी, प्रवचन सारादी अनेक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. हे जाणून आपल्याला 31 गाथेचा फायदा. मग 31 मध्ये 3 आणि 1 आहे. मग एक शुद्ध आत्मा त्याला विषय करा तर 3 रत्नत्रय पर्यायामध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रत्नत्रयाची प्राप्ती होते. तेव्हा 3 आणि 4 मिळून 3 आणि 1 मिळून 4 झाले. तर निश्चय अनंत चतुष्टय रूप, निश्चय चतुर आराधना स्वरूप, निश्चय निर्गतित्व स्वभाव स्वरूप अशा एक आत्म्याचा आश्रय घ्या. तर काय होतात, सर्व द्वंद फंद आपल्या आपण समाप्त होऊन जातात. म्हणून अनेक नेयाकाराला जाणण्यामध्ये ज्ञानाची शक्ती वाया घालू नका. एक ज्ञानाची शक्ती, एक ज्ञान मात्र, एक नेयाकार आपला स्वतःचा चैतन्य कारण समयचार आहे, त्याचाच आश्रय घ्या. तेव्हा हे संपूर्ण नेयाकार तुम्हाला आपला आकार स्वयं समर्पित करतात आणि तुम्हाला नेयापाशी न जाता आपल्या क्षेत्रामध्ये राहून पहिले आपल्या द्रव्यगुण पर्यायरूप अभेद कारण परमात्म्याला जाणतो
आणि त्याच वेळेला तो परप्रकाशकत्व शक्तीच्या द्वारे तीच केवळ ज्ञानाची पर्याय अनंत नेयाला जाणते आणि अनंत नेयाला जाणत असताना तीच एक केवळ ज्ञानाची पर्याय आपले द्रव्य, त्याचे अनंत गुण, त्याच्या अनंत पर्याय, त्याचे अनंत अविभाग प्रतीचे, त्याचे अनंत षड्गुण अनिरुद्धी आणि विश्वातील अनंत द्रव्याचे अनंत अनंत अशा अनंताच्या नेयाचा ती एक केवल ज्ञान पर्यायच आकार धारण करते. ती अनंत नेयाचा नेयाकार धारण करत असताना सुद्धा ती ज्ञानाकारच राहते, नेयाकार होत नाही. असा माझा आत्म्याचा स्वभाव आहे. आणि याच प्रकारे आपल्या आत्म्याचं श्रद्धा, चिंतन, मनन, ध्यान, विचार ही आपली प्रत्येक समयाला संलेखना चालू आहे. पण सम्यक दृष्टी झाल्यापासून प्रति समयाला स्वपराचं श्रद्धान आहे, स्वपराची अनुभूती आहे, स्वपराचं ज्ञान आहे, स्वपराचं अनुचरण आहे. म्हणून सम्यक दृष्टीची सतत संलेखना चालू आहे. सम्यक दृष्टीला संलेखना करण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्याला वाटतं आपल्या संलेखनापूर्वक स्मरण पाहिजे, तर जे आचार्यांनी सिद्धांत सांगितले एकच विभक्त वस्तूचे, त्या एकच विभक्त वस्तूच्या सिद्धांताचं ज्ञान, श्रद्धा, अनुसरण करा. कोणी नसले तरी आपली संलेखना आपण साधाची आहे. भगवतारामध्ये सांगितलं, कमीत कमी एक साधूची संलेखनासाठी 2 साधू पाहिजे आणि जास्तीत जास्त 48 साधू एक साधूची संलेखना करण्यासाठी असतात. तुम्ही मोलाचार पण वाचलं नाही आणि भगवद्गीतातून वाचलं नाही. हे काम सोडून बाकीचं नाही ते काम करण्यामध्ये आयुष्याचा वेळ घालवू लागला. बरोबर आहे सर. म्हणून म्हणलं तुम्हाला एका ठिकाणी बसा, आता करणं बंद करा, काहीही नाही करायचं मला. पुष्कळ पूजा केले, पुष्कळ विधान केले, पुष्कळ केलं, पण एक ठिकाणी बसून अनेक ग्रंथाचं अध्ययन करा. विधान विशेष रूपाने आपल्या शुद्ध आत्म्याला आपल्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये धारण करणे हे निश्चय विधान आहे. अशा प्रकारे अनेक ग्रंथ वाचा, जेवढ्या ग्रंथाचं अध्ययन होतं तेवढी ध्यानाची स्थिरता वाढते, विषय उपयोग इकडे तिकडे जात नाही. आणि या मनुष्यभावामधून गेल्यानंतर तुम्हाला जिनवाणी 3 गतीमध्ये मिळत नाही. नरकात जिनवाणी नाही, देवामध्ये जिनवाणी नाही, तिऱ्यांच्यामध्ये नाही, नारकी वाचू शकत नाही, तिऱ्यांचे वाचू शकत नाही. ती देवामध्ये गेलो तरी अवधी ज्ञानाचा उपयोग केला तर त्या ज्ञानाचा उपयोग आहे. अवधी ज्ञानाचा उपयोग नाही केला तर ते श्रुत काहीही उपयोग नाही. समोशनमध्ये जाचाल, दिव्यध्वनी ऐकचाल, तेव्हा तिथे तुम्हाला कर्णेंद्रियाचा श्रुत आहे, तिथे प्रत्यक्ष चक्षुंद्रियाचा श्रुत आहे. म्हणून एक एक ग्रंथ आपले रिव्हिजन 2-2, 4-4 वेळा व्हायला पाहिजे राहिलेल्या आयुष्यात. एवढी धारणा घेऊन चला की पुढच्या भावामध्ये शास्त्र न वाचता सुद्धा भव अनुगामिनी सम्यक दर्शन सहित येऊन केवळ ज्ञान प्राप्त करून निर्वाणाला प्राप्त मी करेन. एवढं या ठिकाणी काय करायचं, आपणाला दृढ संकल्पासहित अध्ययन करायचं आहे. म्हणून आचार्य सांगतात, जसे एखादी कन्या आहे, शिकलेली असो किंवा न शिकलेली असो, ती काय म्हणते आई वडिलाला, बाबा दादा मी माझ्या सासरी गेल्यानंतर तुम्हाला माझी काहीही तक्रार येऊ देणार नाही. सासरच्या लोकाला व्यवस्थितशीर सांभाळेल, तुमचं नाव
करेन आणि संसार व्यवस्थिशीर करेन असा संकल्प करून ती करते. जी कन्या माता पित्याच्या घरी असा संकल्प करते, तीच कन्या पुढे जाऊन सासरी व्यवस्थिशीर करू शकते. तसं आज आपण या भावामध्ये जेवढं अध्ययन करून जेवढे संस्कार करू, ते धारणारूपी संस्कार भविष्य काळामध्ये स्मरणाला येणार आहेत. अन्यथा काहीही नाही. जेवढी परनियाकार परिणती होते, तेवढा आपला प्रत्येक समयाला ज्ञानाचा घाटा चालू आहे. अनंत भावामध्ये पंचेंद्रियाच्या विषयाला निराकार करून पाप बांधलो, नरकात गेलो. आता परत देवगुरु शास्त्रालाच वारंवार निराकार करून ते पण ज्ञान वाया घालून पुण्यबंध बांधून स्वर्गात जाऊन परत या मनुष्यभूमापेक्षा सुद्धा स्वर्गामध्ये संक्लेश परिणाम जास्त आहेत. पंचेंद्रियाच्या विषयाच्या भोगाची सामग्री सगळी अनुकूल आहे, पण संक्लेश परिणाम जास्त आहेत. आणि जो सम्यक्त्वासहित एकच विभक्त आत्म्याच्या श्रद्धेने सहित जातो, त्याला स्वर्गातले वैभव संक्लेशाला प्राप्त होत नाहीत. आणि जो मिथ्यात्वासहित जातो, तोच काय करतो, संक्लेशाला प्राप्त होतो. म्हणून आपणाला आचार्यांनी सांगितलं की हे जीवा, या ठिकाणी काय आहे, त्या शुभोपयोगाच्या द्वारे मिळालेलं आत्म्याला जे सुख आहे, त्या सुखाच्या द्वारे मिळालेल्या सामग्रीच्या द्वारे काय होणार आहे, तुला 4 गतीमध्ये अनंत प्रकारचं दुःखच भोगावं लागणार आहे. म्हणून अशुभाला तर पाप म्हणून सोडून दिले, पण पुण्याला सुद्धा चांगलं म्हणून त्याला जर तू धारण करते, तर काय करणार आहे की अनंत दुःख भोगावं लागणार आहे. म्हणून आचार्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, का सांगितलं, गाथा नंबर किती काढा, 73 नंबर गाथा काढा. काढली सर. 73 गाथेचा अर्थ, वज्रधर और चक्रधर शुभोपयोग मूलक पुण्यों के फल रूप भोगों के द्वारा देहादि की पुष्टि करते हैं और इस प्रकार भोग में रत वर्तते हुए सुखी जैसे भाषित होते हैं. इसलिए पुण्य विद्यमान अवश्य है. शक्रेंद्र चक्रवर्ती अपनी इच्छानुसार प्राप्त भोगों के द्वारा शरीरादि को पुष्ट करते हुए, जैसे जो दूषित रक्त में आसक्त अत्यंत आसक्त वर्तती हुई सुखी जैसे भाषित होती है, उसी प्रकार उन भोगों में अत्यंत आसक्त वर्तते हुए सुखी जैसे भाषित होते हैं. इसलिए शुभोपयोग जन्य फल वाले पुण्य दिखाई देते हैं. अर्थात शुभोपयोग जन्य फल वाले पुण्यों का अस्तित्व दिखाई देता है. पता माकुड़ की गाथा, अब इस प्रकार स्वीकार किए गए पुण्य दुख के बीज के कारण है, अर्थात तृष्णा के कारण है, इस प्रकार न्याय से प्रकट करते हैं.
म्हणजे केलेल्या शुभोपयोगाच्या पुण्याचं फळ ते या जीवाला कसं दुःखाचंच कारण आहे, संसाराचंच कारण आहे, हेतूच्या द्वारे सिद्ध करतात. अर्थात तृष्णा के कारण एक प्रकार न्याय से प्रकट करते हैं, ते न्यायाने सिद्धांताने हेतूने प्रकट करतात. पूर्वोक्त प्रकार से भी शुभोपयोग रूप परिणाम से उत्पन्न होने वाले विविध पुण्य विद्यमान है, तो वे देवों तक के जीवों को विषय तृष्णा उत्पन्न करते हैं. आम्हाला तर मनुष्याला पैसे धन कमवून कष्ट करून 30, 40, 50 वर्ष कष्ट करून मिळालं लागतं. तिथे देवांना तर काहीही न कष्ट करता तिथे सगळं प्राप्त होतं. मग ते काय करतात, ते त्या ठिकाणी जीवाला विषय तृष्णाचं उत्पन्न करतात. यदि इस प्रकार शुभोपयोग परिणाम से उत्पन्न होने वाले अनेक प्रकार के पुण्य विद्यमान है, ऐसा स्वीकार किया है, तो वे पुण्य देवों तक के समस्त संसार के विषय तृष्णा अवश्य में उत्पन्न करते हैं, ऐसा भी स्वीकार करना पड़ता है. वास्तव में तृष्णा के बिना जैसे जो गोच की दूषित रक्त में, उसी प्रकार समस्त संसारियों को विषय में प्रवृत्ति दिखाई न दे, किंतु वह तो दिखाई देती है. इसलिए पुण्य की तृष्णा एकलता अबाधित ही है, अर्थात पुण्य तृष्णा के घर है, ऐसा अविरोध रूप से सिद्ध होता है. जैसे 73वीं गाथा में कहा गया है, उसी प्रकार अनेक तरह के पुण्य विद्यमान है, तो भले रहे वे सुख के साधन नहीं है, किंतु दुख के बीज रूप तृष्णा के ही साधन है. म्हणून मग आचार्याने आपणाला किती सांगितलं, अरे जीवांनी या अर्थपरिणती करू नको, आपल्या क्षेत्रामधून बाहेर जाऊ नको. तरी हा जीव 4 गतीच्या 84 लाख योनीमध्ये क्षेत्र परावर्तन करताना सर्व ठिकाणी परावर्तन करून आला, तरी आणि त्याला क्षेत्र परावर्तन करून पाप किंवा पुण्य परिणाम करायचे आहेत. स्वक्षेत्रामध्ये स्वज्ञानाच्या क्षेत्राच्या द्वारे स्वज्ञान क्षेत्रामध्ये स्थिर राहण्यासाठी तयार नाही. म्हणतात असे खरे देवगुरु शास्त्र मिळून ज्ञानाची प्राप्ती होऊन, श्रद्धेची प्राप्ती होऊन, जर अनेक तुला भटकाचेच भाव आहे, तिकडे तिकडे आणि काही कराचेच भाव आहे, तर त्याला देवगुरु शास्त्रही बदलू शकत नाहीत. म्हणून आचार्य सांगतात, बस हो आता, पापाने कंटाळला तर पुण्यानेही कंटाळायला पाहिजे. बाद झालं, पुण्यही नको, काही करायचं नाही, न करणे हेच करायचं आहे. जे आजपर्यंत मी एक न्यायक मात्र शुद्ध आत्मा आहे 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 हे कार्य केलं नाही एका ठिकाणी बसून, म्हणून आचार्य सांगितलं, जे लौकांतिक देव आहे, सर्वार्थ सिद्धीचे देव आहे, ते कुठेही जात नाहीत. तीर्थंकराच्या पंचकल्याणिकाला सुद्धा जात नाहीत सर्वार्थ सिद्धीचे देव. लौकांतिक देव फक्त दीक्षा कल्याणिकाला अनुमोदना देण्याला जातात, अन्य ठिकाणी कुठेही जात नाहीत. असे हे जीव पूर्वभावामध्ये मुनी असतात आणि मुनी असून
अशा आपल्या एक स्थानामध्ये महिना 2 महिने 4 6 महिने राहून मी एक आहे, अखंड आहे, सत आहे, न्यायक आहे, अशा अंतरंग कारण परमात्म्यामध्ये विहार करत राहतात. बाहेर विकल्प करत नाहीत विहाराचा. किती दिवस एका ठिकाणी राहिलो, किती नाही राहिलो. अर्थात परक्षेत्राचा विचार काय करत बसला. मी माझ्या क्षेत्राच्या प्रदेशामध्ये, माझ्या ज्ञानाच्या प्रदेशात राही, माझ्या क्षेत्रामध्ये राहतो. असे जे स्वतःच्या आत्म्याच्या क्षेत्रामध्ये राहण्यासाठी ज्यांनी मुनी अवस्थेमध्ये प्रयत्न केला, अनेक ठिकाणी जे फिरले नाही ते एका ठिकाणी राहिले, असे जीव एका ठिकाणी जाऊन एका खुर्चीवरती 33 सागर बसले. आणि सम्यक दृष्टी होऊन सुद्धा इकडे तिकडे फिरण्याचे भाव केले. मग ते सम्यक दृष्टी जीव पंचकर्णिकाला जावा, इकडे जावा, दिव्यधुनी ऐका, इकडे करा, तिकडे करा. अरे दिव्यधुनी तर काय सांगते आपणाला, तू न्यायक आहे, न्यायक मध्ये राहा. मी न्यायक मध्ये राहिलो म्हणून मी स्वयं केवळ ज्ञानी झालो. आणि केलेल्या पूर्वभावातल्या तोलाकरण भावनामध्ये विपाक विचे नावाच्या धर्मध्यानाच्या केलेल्या पुण्याच्या भावाच्या फळाचीही मला सजा आहे. दिव्यधुनी फिरते बघा, ते मुख केवली कसे आहेत, केवळ ज्ञानी झाले नाही, त्यांची दिव्यधुनी किरत. त्यांना नव्हते दुसऱ्याला सांगण्याचे भाव, नाही दुसऱ्याला सांगायचं आहे. प्रत्येक जीव आपल्या पुण्य पाप कर्माच्या उद्याने आपलं करणार आहे. मी दुसऱ्याला सांगून का उपयोग, माझा फायफळ वाया घालवू. असं ज्यांनी दृढ भावना केली, स्वरूपामध्ये राहिले, दुसऱ्याला सांगण्याचे भाव झाले नाहीत. बघा ते मुख केवली किती आहेत निवांत, माझी तर दिव्यधुनी फिरते. असं आपणाला पुण्य करताना, क्षेत्रांतर करताना आतमध्ये टोचलं पाहिजे. तेवढ्याच काळामध्ये माझ्या एकांतात 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये एक ग्रंथ दररोज 40-50 पानं वाचले तर एक 500 पानाचा ग्रंथ माझा पूर्ण होऊन जाईल. असे एक स्थानामध्ये बसून पूर्ण ग्रंथ वाचून निशंक होऊन, श्रद्धेमध्ये दृढ होऊन मग कुठेही जाण्याचे भाव संपतात. घर माझं मिळालं, माझ्या घरामध्ये वैभव माझं आहे, 3 लोका एवढा माझा बंगला आहे, त्या 3 लोकाच्या बंगल्यामध्ये अनंत गुण घर आहे. एक बंगला आहे, महल आहे, आणि एकेका महलामध्ये, एकेका गुणामध्ये, एकेका गुणाच्या पर्यायाचे पूर्ण शुद्धीची अभिव्यक्ती, आणि त्या एकेका पर्याय, एकेका गुणाच्या, एकेका पर्यायाच्या पूर्ण शुद्धीची अभिव्यक्तीचं वैभव किती आहे माझं. आणि हे वैभव मी प्राप्त करू शकत नाही जोपर्यंत बाह्य नियाकार म्हणून समयतामध्ये दिलं. कुंदाने गाथा लिहिली तर 19-20, 22-23-24 गाथेच्या जयसेनाचार्याच्या टीकेमध्ये 3 प्रकारचा परिग्रह सांगितला, सच्चित्त, अचित्त आणि मिश्र. त्यामध्ये गृहस्थीच्या अपेक्षेने 3 प्रकारचा अलंकार सहित स्त्री मिश्र परिग्रह, धन अचित्त परिग्रह, नुसती स्त्री सचित्त परिग्रह, आणि साधूच्या अपेक्षेने सांगितलं पिंची कमुल सहित शिष्य मिश्र परिग्रह, पिंची अचित्त परिग्रह, अचित्त परिग्रह आणि सचित्त परिग्रह कोणाला सांगितलं? साधूच्या अपेक्षेने शिष्याला. मग तिथे सांगितलं साधूच्या अपेक्षेने सिद्ध भगवंताचं ध्यान सचित्त परिग्रह आहे.
जे सिद्ध भगवंताचं ध्यान सुद्धा सचित्त परिग्रह आहे. अरे सिद्ध भगवान जीव आहे, सचित्त आहे, पण तुझ्या आत्म्यापासून भिन्न द्रव्य आहे. मग सिद्ध भगवंताचं ध्यान सुद्धा सचित्त परिग्रह आहे. मग तुझा अनादि अनिधन सिद्ध परमात्मा हा तुझा निश्चयाने सचित्त परिग्रह आहे. त्या परिग्रहामध्ये तू जा तर सिद्ध अवस्थेला प्राप्त होतील. अन्यथा काही होणार नाही. पुण्य बंद करताल, स्वर्गात जाताल. आणि एकदा स्वर्गात गेल्यानंतर डोळे उघडले एवढं वैभव त्या ठिकाणी प्राप्त आहे. परत ते देव आठवत नाहीत, गुरु आठवत नाही, शास्त्र आठवत नाही, काही नाही. पुण्याच्या फळामुळे मिळालेली सामुग्री आणि त्या मिळालेल्या सामुग्रीमध्ये ज्ञानाच्या पर्यायाचा वेळ होत जातो. पुण्याची सामुग्री तिथेच राहते. पुण्याच्या सामुग्रीला पाहून होणारी ज्ञानाचे नेयाकार परिणती, चारित्र्यामध्ये आकुलता आणि पदार्थ सुख देतात अशी परिणती श्रद्धेची आपोआप बोलती होऊन जाते. इथं जेवढे संस्कार दूर करताल तेवढ्या पुढच्या गतीमध्ये तुम्ही काय होणार नाही, मोहाला प्राप्त होणार नाही. दर्शन मोहाला प्राप्त होणार नाही, चरित्र मोहाला प्राप्त होणार नाही. आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहू शकता. जे ज्या म्हणून सांगितलं की ज्या परिणामाच्या द्वारे सर्व काही मिळतं, त्या परिणामाला सोडून ज्या परिणामाच्या द्वारे काही मिळत नाही, त्या परिणामाच्या मागे का लागला जीवा, असं आचार्य आपणाला अनेक भावामध्ये देव गुरु शास्त्र सांगत आले. श्रद्धेमध्ये ठाम निर्णय ठेवा. काहीही मला करायचं नाही, हे करण्यासाठीच मनुष्यभाव मिळाला. तरी मी माझ्या आत्म्यामध्ये जास्त स्थिर राहू शकत नाही. म्हणून नाईलाजास्तव व्यवहाराने त्या पंचपरमेष्ठींचं विधानाचं तावत्काल अवलंबन घेत आहे. आणि हे अवलंबन घेणं सुद्धा मला नको आहे. सिद्ध चक्राच्या विधानाच्या अवलंबनाने पुण्य बंद होणार आहे, मी सिद्ध होणार नाही. पण मला सिद्ध होण्यासाठी माझा सिद्ध परमात्मा कारण द्रव्य, कारण गुण आणि त्याच्या कारण पर्याय असे माझा स्वतःचा कारण परमात्माच एक सिद्ध चक्र रूप आहे. जे अनंत गुण आणि अनंत पर्याय त्या चक्राच्या जसे आर्या आहेत, तसे माझे अनंत गुण आणि माझ्या त्रिकालवरती अनंत पर्याय हेच काय माझं स्वयंचं सिद्ध चक्र आहे. आणि अशा स्वतःच्या स्वयंच्या सिद्ध चक्राच्या विधान करण्यासाठी कोणत्याही पंडिताची, कोणत्याही सामग्रीची, कोणत्याही धनाची, कोणत्याही क्षेत्रामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. एक विधान करायचं तर पंडितला हुडका, जागा हुडका, सामग्री आणा, साफ करा, व्यवस्थित ठेवा, लोकांना सांगा, जावा. हे किती विचार चाललेत आपले आचार्य म्हणतात. अरे जीवा, आजपर्यंत विकल्प करून करून तू थकला नाही का? निर्विकल्प होणं तुला नको आहे का? अवघड वाटतं का?
ज्याला निर्विकल्प होणं अवघड वाटतं तोच कराच्या मागे लागतो. आणि ज्याला निर्विकल्प होणं सोपं आहे तो काहीही कराच्या मागे जात नाही. आणि अकर्ता स्वभाव द्रव्याचा, गुण अकर्ता, पर्याय अकर्ता, अविभाग प्रतिषेध अकर्ता, षडगुण अनिरुद्धी अकर्ता, मग असा अनादि अनिधन अकर्ता भगवान आत्मा अकर्ता रूपाने राहा निश्चित एका ठिकाणी. काय करायचं आहे सोडून दे, करायचं आहे पण साईडला आचरणी करो का भाव मरो. ज्या ज्या जीवाला कराचे भाव आहे त्या त्या जीवाला प्रति समयाला मराच आहे. म्हणजे आपली ज्ञानाची पर्याय प्रति समयाला परनेयाकडे समर्पित होत आहे. म्हणजे प्रत्येक समयाला आपलं अविची मरण नियाका रूपाने आपणच करत आहोत. अरे असे भगवान सांगतात दिव्यदुनीमध्ये 3 गतीच्या लोकाच्या साक्षीने, मी माझ्या कारण समयचाराचा आश्रय घेऊन कार्य समयचार झालो. तुम्ही माझ्या समोषण मध्ये येऊन जर कारण समयचाराचा आश्रय घेत असताल तर माझ्या समोषण मध्ये येणं सार्थक आहे. आणि समोषण मध्ये येऊन कार्य समयचाराचा आश्रय घेत असेल तर काहीही कारण नाही. जो जीव माझी दिव्यध्वनी ऐकून माझ्यापासून दूर जातो आणि स्वतःच्या कारण परमात्म्यामध्ये स्थिर राहतो तोच माझा खरा लघुनंदन आहे. आणि जो माझ्यापाशीच वारंवार येतो आणि माझी स्तुती करतो त्याला पुण्य बंद होतो, स्वर्गातलं सुख मिळतं पण मोक्ष मिळत नाही. असं कुंद भगवंताने प्रवचन सारमध्ये सांगितलं. पंचास्तिकामध्ये शेवटी चुलिकामध्ये सांगितलं. अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू गण भक्ती त्यांची पुष्कळ पुण्य केले, भक्ती पूजा केली, पुष्कळ पुण्य बांधतो पण कर्मक्षय करत नाही. जे सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. आणि स्वशुद्ध आत्म्याची भक्ती करणाऱ्या जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षय होऊन का तो कर्मक्षय होतो, मोक्ष मार्गस्थ होतो. आणि भावी काळामध्ये काय होतो, स्वयं दुसऱ्याच्या द्वारे पूजला जातो. दुसऱ्याला पूज म्हणून सांगा लागत नाही. जे स्वतःची पूजा करतात त्याला आपण पूजतो आणि ते स्वतःची पूजा करणाऱ्याला पूजणारा मनुष्य दुसऱ्याची पूजा करण्याची सोडून आपल्या आत्म्याची, आपला कारण परमात्मा पूज्य आहे अशा पूज्य आत्म्याची पूजा करणाऱ्या जीवांना सर्वज्ञ भगवान शाबासकी देतात. हा माझा खरा लघुनंदन आहे. वडील ज्या मार्गावरती चालले त्याच मार्गावरती मुलाने पाऊल ठेवलं. हा माझा लघुनंदन आहे आणि हाच माझा मुलगा पुढे माझ्यासारखंच कार्य करेल. असे भगवान एवढं आपल्याला वारंवार समजावून सांगतात तरी अनादि कालाची ही नेयार्थ परिणती, पुण्याच्या रागरूप परिणती आपल्याला शुद्ध भावाकडून बाहेर घेऊन जाण्यासाठी निमित्त पडत आहे. म्हणून आचरणतात पापापेक्षा पुण्य पुष्कळ खतरनाक आहे. पुण्य आल्यानंतर पुण्य मनुष्याला बसू देत नाही. त्याला सारखं इकडं तिकडं फिरवत, इकडं तिकडं फिरून सत्तेतलं पुण्य संपवत
नवीन जास्त पुण्य बांधून देत नाही. भविष्य काळामध्ये सत्तेमध्ये पुण्य जास्त ठेवत नाही आणि वर्तमान काळामध्ये सत्तेतलं धन नष्ट करून टाकतं. भले बाहेरचं धन नष्ट झालं तर काही बिघडत नाही, पण सत्तेतलं पुण्य संपत चाललं. नवीन पुण्य जर नाही तयार झालं आणि नवीन पुण्याच्या सद्भावामध्ये शुद्धोपयोगामध्ये नाही आलो, तर शुद्धाचे संस्कार नाही वाढले, तर हे पुण्याचे संस्कार भविष्य काळामध्ये पुण्य संपून पाप आणणार आहे आणि आपणाला दुर्गतीमध्ये नेणार आहेत. म्हणून आचार्य म्हणतात, संकल्प करा देवगुरु शास्त्र नाही, मी माझ्या नियत असंख्यात प्रदेश रूप चैतन्य शरीर रूपी आत्म्यामध्येच स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करेन. तर एक दिवस जो आपल्या स्थिर कारण परमात्म्यामध्ये निष्क्रिय कारण परमात्म्यामध्ये स्थिर राहतो, असाच जीव आचार्य सांगतात, देवगुरु शास्त्र सांगतात, साधी अनंत कालापर्यंत सिद्धालयामध्ये स्थिर राहता येतं. आणि जे पुण्य आणि पापाच्या उदयामध्ये भटकत राहतात, त्यांना सिद्धालयामध्ये साधी अनंत कालापर्यंत राहण्याची पास मिळत नाही, रिझर्वेशन मिळत नाही. आचार्यांतात बघा, आम्ही शिखरजीला निघाला, गाडीत बसून रस्त्यावरती मैलाचे किलोमीटरचे धोंडे असतात. शिखरजी एवढ्या किलोमीटर आहे, या दिशेला आहे. घाटाचं वळण येतं, तिथे घाटाच्या वळणामध्ये बोर्ड आहे, सावकाश जावा. जाणं सावकाश न जाणं आपल्याकडे आहे. किलोमीटरची पाटी, वळणाची पाटी तिथे थांबते. त्या किलोमीटर वळणाच्या पाटीवरून जो व्यवस्थिशीर गेला तो पोहोचला, जो व्यवस्थिशीर नाही गेला तो पोहोचणार नाही. आणि या जन्मातून परत मनुष्य जन्मातून निघून गेलो तर परत जैन कोळ करे दे गुरुशास्त्र, एवढं निमित्त आणि एवढी ग्रहण करण्यापर्यंत क्षमाची शक्ती परत कधी प्राप्त होईल का सांगता येत नाही. म्हणून पैसा खर्च करून पुण्य न वाढवण्यापेक्षा पुण्य खर्च करून पुण्य वाढवा. आणि आचरणात पुण्य खर्च करून पुण्य वाढवण्यासाठी एक पैशाची सुद्धा आवश्यकता नाही. तुमच्या वर्तमानाच्या विशुद्ध परिणामाच्या द्वारे 3 लोकांचं ध्यान करायचं आहे. तर 3 लोकांचं ध्यान करण्यासाठी तुम्हाला 1 पैशाची आवश्यकता नाही. इथे बसून 4 गतीच्या जीवाचं वर्णन करा, तर पुण्याच्या उदयामध्ये पुण्य करतून पुण्य बांधलं आणि त्या 4 गतीमध्ये माझा जीव दुःखी झालेला आहे आणि या 4 गतीच्या दुःखातून माझ्या आत्म्याला सोडायचा आहे. तर या पुण्याच्या सामुग्रीच्या सद्भावामध्ये शुद्ध भावामध्ये जेवढा जाण्याचा पुरुषार्थ करतो तेवढा पुरुषार्थ करा. जोपर्यंत पुण्याचा उदय आहे, पुण्याची सामुग्री आहे, शरीर अनुकूल आहे, रोग व्याधी नाही, तोपर्यंत काय करायचं करून घ्या. जेव्हा याच्यामधील कोणी जरी प्रवेश केला तरी त्यावेळेला उपयोग स्थिर राहायचा असेल तर आत्ताच कार्य सिद्ध करून घ्या. अशा प्रकारे देवगुरुशास्त्र आपल्याला सांगतात. जो जीव जेवढा पुरुषार्थ करतो त्याला लवकर प्राप्त होतं. नसेल तर अनेक 1-2-4 मनुष्य देवाचे देव जरा मग पुढे जायची आपली योग्यता असेल तर अनेक आपल्याला
नियार्थ परिणती करावं लागणार आणि पुरुषार्थ तसा होणार. क्रमनिमित्त पर्याय आहे आणि क्रमनिमित्त पर्यायाला बदलायचा असेल, पुरुषार्थ जसा असेल तशी क्रमनिमित्त पर्याय आहे. जो पुरुषार्थ झाला त्या पुरुषार्थाचंच नाव क्रमनिमित्त पर्याय आहे. क्रमनिमित्त पर्याय नावाची वस्तू जगामध्ये दुसरी कोणतीही नाही. हो. विसर्जन. हामी एक अनादि अनिधन नित्य विशुद्ध ज्ञान दर्शन आनंद स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. हामी स्वद्रव्य अनंत गुण संपन्न शुद्ध स्वरूप आहे. स्वभाव नित्य शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. स्वकाल अनादि अनिधन शुद्ध स्वरूप आहे. स्वक्षेत्र चैतन्य नियत अमूर्ति शुद्ध असंख्यात प्रदेशी निज कारण परमात्मा स्वचतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. ओम शांति. विसर्जन. नमो हरियन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवतारणं नमो हरियन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवतारणं नमो हरियन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवतारणं. ओम विसर्जन. जानते सोचे लगालो तो मस्तक नमो देतो देव माता की सिद्धांत शास्त्र की जय. दिवाणी माता की जय. तो भगवान की जय. चिंतानंद चित्त परमेश्वरी भगवान की जय. आचार्य त्रिकुंड भगवान प्रवचन सार ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य श्री विस्तार महाराज की जय. तो शुद्धात्मा तत्व की जय. नमस्तु नमस्तु नमस्तु. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. म्हणून वीरसागर महाराज म्हणत होते पाऊस पडतो ना ज्या वेळेला त्यावेळेला डेरे भरून ठेवा
आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपयोग करा दररोज प्याला. पाऊस संपून निघून गेला किंवा नदी निघून गेली घरासमोरून तर भरलेले टाकीतलं भरलेल्या पाण्याचा उपयोग करा. तसंच सांगणारे ज्ञानी जोपर्यंत आहेत आपल्या घरासमोर वाहतात पाऊस पडतात तोपर्यंत भरून घ्या. कारण पुढे तुम्ही दुसऱ्याकडे कुणाकडे जाणार नाही, तुम्हाला सांगायला कोण परत वेळ काढून येणार नाहीत लोक. गेल्या जन्मात तुम्ही आम्हाला काहीतरी दिलं असेल दान म्हणून आम्हाला तुम्हाला देण्याचे भाव होतात. बरोबर आहे. एकदा आमचं आयुष्य निघून गेलं तेव्हा जाईल सांगता येत नाही, आणि तुमचं शरीर कुठेपर्यंत साथ देते सांगता येत नाही. बरोबर. जोपर्यंत देते तोपर्यंत काहीतरी घ्या आमच्यापासल्या 4 गोष्टी. दुसऱ्याला नाही द्यायला तरी आपली श्रद्धा दृढ करून या भावातून आपण जाऊ शकतो. बरोबर आहे. जय जनेंद्र. जय जय.